नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डिफेन्स कंपनी आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग शेअर क्रॅक ॲज स्टॉक वर्थ रुपीज 730 करोड एक्सचेंज इन ब्लॉक डील. तर मित्रांनो, आज डिफेन्स कंपनी आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीमध्ये 48 लाख शेअर म्हणजे या कंपनीची 7% इक्विटी 1640 पर शेअरच्या हिशोबाने म्हणजे या कंपनीमध्ये आज 730 कोटी रुपयांची ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, याच ब्लॉक डीलचा इम्पॅक्ट आपल्याला आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअर प्राइसवर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केपीआय ग्रीन एनर्जी पॅरेंट केपी ग्रुप इंक्स 3 स्ट्रॅटेजिक MOUज विथ डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स. तर मित्रांनो, केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडची पॅरेंट कंपनी केपी ग्रुप आणि डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स इंडिया यांनी 3 MOUज म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केले. कशासाठी? टू ॲडव्हान्स इंडियाज क्लीन एनर्जी फ्युचर फोकसिंग ऑन बॅटरी स्टोरेज, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड 1 गिगावॅट सोलार इन्व्हर्टर सप्लाय. आणि मित्रांनो, जर तुम्ही क्लिअर बघितले तर हे MOU सगळेचे सगळे फ्युचर ओरिएंटेड बिझनेससाठी साईन झालेले आहे. आणि मित्रांनो, केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनीसुद्धा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये काम करते. चला आता बोलूया बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने एक नवीन स्टोअर ओपन केला आहे बुक्सर बिहार येथे. आणि मित्रांनो, यानंतर या कंपनीचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 230. चला आता बोलूया वार्ड विझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वार्ड विझार्ड बॅक्स 2500 युनिट ऑर्डर फॉर वॉल्फ प्लस इलेक्ट्रिक स्कूटर्स फ्रॉम स्पीड फोर्क EV. तर मित्रांनो, वार्ड विझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडला स्पीड फोर्क EV कडून 2500 युनिट वोल्क प्लस इलेक्ट्रिक स्कूटर्स सप्लाय करण्याचा ऑर्डर मिळाला आहे वार्ड विझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडला. आणि मित्रांनो, या ऑर्डरवरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की ही कंपनीसुद्धा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी डिक्लेअर कमर्शियल ऑपरेशन ऑफ 110.25 मेगावॅट फ्रॉम खावडा 1 सोलार प्रोजेक्ट इन गुजरात. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने 1255 मेगावॅटच्या खावडा 1 सोलार PV प्रोजेक्ट जो गुजरातमध्ये आहे त्यापैकी 110.25 मेगावॅटचा कमर्शियल ऑपरेशन्स सुरू केला 6 जून 2025ला. आणि मित्रांनो, यानंतर NTPC ग्रुपची टोटल इन्स्टॉल अँड कमर्शियल कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन पोहोचली आहे 80,265 मेगावॅट पर्यंत. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया साइन MOU विथ इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन टू एनहान्स रेल इन्फ्रास्ट्रक्चर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो,
कोल इंडिया लिमिटेड आणि इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी नॉन बाइंडिंग MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या तहत हा फोकस करेल कोल इंडिया लिमिटेड आणि त्याच्या सबसिडरीच्या रेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटवर. चला आता बोलूया टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट शेअर जंप ॲज रिपोर्ट्स हिंट टाटा कॅपिटल IPO नियरिंग सेबी नोड. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की टाटा कॅपिटलच्या 17,200 कोटी रुपयाच्या IPOला सेबीकडून लवकरच मंजुरी मिळू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स शेअर डाऊनग्रेडेड बाय JP मॉर्गन ॲज नाऊ सेट ऑफ हेडविंग्स इमर्ज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म JP मॉर्गनला असे वाटते की ट्रम्पच्या टॅरिफमुळे टाटा मोटर्स लिमिटेडच्या जॅग्वार अँड लँड रोवरच्या बिझनेसवर प्रेशर येऊ शकतो. आणि मित्रांनो, इंडियामध्ये पॅसेंजर व्हेकल आणि कमर्शियल व्हेकलच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कॉम्पिटिशन वाढत आहे आणि त्यामुळे टाटा मोटर्स लिमिटेड आपल्या पॅसेंजर व्हेकल आणि कमर्शियल व्हेकलच्या बिझनेसचा मार्केट शेअरसुद्धा लूज करू शकतो. आणि मित्रांनो, याचमुळे ग्लोबल ब्रोकरेज फर्म JP मॉर्गनने टाटा मोटर्स लिमिटेडवर पहिली जी रेटिंग दिली होती ओव्हरवेटची, ती आता केली आहे न्यूट्रलची. आणि मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेडवर पहिले 1,250 रुपयांचा टार्गेट प्राईज दिला होता, जो आता कट केला आहे. आणि आता ग्लोबल ब्रोकरेज फर्म JP मॉर्गनने टाटा मोटर्स लिमिटेडवर नवीन टार्गेट प्राईज दिला आहे फक्त 740 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.